शंकरपाळी शंकरपाळी म्हणलं की सगळ्यांच्याच डोळ्यासमोर येते ते चहाचा कप आणि शंकरपाळी। हे कॉम्बिनेशन जवळजवळ सर्वांनाच आवडतं। तर आजही आपण आपल्या चॅनलवर अशीच एक छान अशी शंकरपाळीची रेसिपी पाहणार आहोत। पण ती शंकरपाळी गोड नसून खारी शंकरपाळी आहेत आणि ती चहा सोबत तर अप्रतिम लागते। नमस्कार मंडळी, मी सुप्रिया शुभप्रिया मेजवानीमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप 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 मनापासून स्वागत करते। तर आजपासून आपण आपल्या चॅनलवर दिवाळी पदार्थांची एक सिरीज चालू करत आहोत आणि त्यामध्ये आज आपण मस्त अशी खुसखुशीत अशी खारी शंकरपाळी कशी बनवायची ते पाहणार आहोत। चला तर पाहूयात। तर शंकरपाळी बनवण्यासाठी सर्वात आधी आपण तेलाचं मोहन जे आहे ते गरम करायला ठेवूयात। तर इथे तेल घेतलेलं आहे, साधारणपणे 80 ग्रॅम इतकं तेल आहे। हे आपण ह्या पातेल्यामध्ये ठेवून छान असं कडकडीत आपल्याला हे गरम करायचं आहे। हे गॅसवर मी गरम करायला ठेवते। आपलं तेल जे आहे ते गरम होते तोपर्यंत आपण बाकीचे पदार्थ जे आहेत ते मिक्स करून घेऊयात। तर सर्वात आधी इथे मैदा घेतलेला आहे, मोजून अर्धा किलो इतका मैदा आहे आणि मैदा चाळून घेतलेला आहे तो मी ह्याच्यामध्ये घालत आहे। त्यानंतर जिरं घेतलेलं आहे ते सुद्धा ह्याच्यात घालत आहे। जिरे काही भाजून वगैरे घेतलेलं नाहीये। आता ह्याचं साहित्य आणि प्रमाण जे आहे ते तुम्हाला स्क्रीनवर दिसतच असेल किंवा खाली डिस्क्रिप्शनमध्ये सुद्धा दिलेलं आहे, पाहू शकता। त्यानंतर इथे काळे तीळ आहेत ते घालत आहे ह्याच्यात। ओवा, तर ओवा थोडासा हातावर आहे ना मी क्रश करून ह्याच्यात घालते, त्याचा फ्लेवर खूप छान उतरतो। आणि इथं ही मिरेपूड घेतलेली आहे थोडीशी, तर ती घालत आहे। पूर्णपणे ऑप्शनल आहे, तुम्हाला नसेल घालायची नाही घातली तरी चालेल, पण घातल्यावर आहे ना खूप छान त्याचा एक फ्लेवर जो आहे तो येतो। आता हे सर्व मिक्स करून घेऊयात। आता ह्यातच आपल्याला घालायचं आहे चवीप्रमाणे मीठ, तर मीठ घातल्यावर सुद्धा आपण हे पूर्णपणे असं व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे। आता आपलं तेलाचं मोहन जे आहे ते गरम झालंय का ते पाहूयात आपण। तर इथे आपलं तेल हे छान असं कडकडीत तापलेलं आहे। आता हे जे आपण मोहन आहे ते ह्या पिठामध्ये घालून घेऊयात। छान असं कडकडीत आपल्याला मोहन जे आहे ह्याच्यात घालायचं आहे। इथे पाहू शकता अशाच पद्धतीचं, म्हणजे आपली शंकरपाळी जी आहे ना ती छान अशी खुसखुशीत होते। आता हे खूप गरम आहे त्यामुळे डायरेक्ट हात नाही घालायचा, चमच्याने हा आपण जरा मिक्स करून घेऊयात। हे आता बऱ्यापैकी थंड झालेलं आहे, आता आपण हाताने हे मिक्स करून घेऊयात। हे जे मोहन आपण तेलाचं घातलंय ना ते सगळ्या मैद्याला आहे ना व्यवस्थित लागलं पाहिजे, त्यामुळे बघा अशा पद्धतीने आपण हे चोळून घ्यायचं आहे। मी ज्या पद्धतीने तुम्हाला शंकरपाळी दाखवते ना त्या पद्धतीने जर तुम्ही शंकरपाळी बनवून पाहिली ना तर परफेक्ट अशीच शंकरपाळी आहे ना तुमची बनवून तयार होणार आहे। सर्व तेल जे आहे ते आपण ह्या पिठाला लावून घेतलेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता पिठाचा अशा पद्धतीने छान असा गोळा होतोय, हे बघा असं हातात। आता आपण ह्याच्यात थोडं थोडं पाणी घालून आहे ना आपल्याला ह्याचा घट्ट गोळा मळून घ्यायचा आहे। घट्ट म्हणजे एकदम घट्ट पण नाही आणि एकदम सैल पण नाही। आपण चपात्यांना ज्या पद्धतीची कणिक मळतो ना त्यापेक्षा थोडीशी घट्टसर अशी ही कणिक जी आहे ती आपल्याला मळून घ्यायची आहे आणि पाणी साधंच वापरायचं आहे, गरम वगैरे काय पाणी वापरण्याची गरज नाही। तर इथे आपली ही कणिक जी आहे ती मळून झालेली आहे, पाहू शकता। एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही, अशा पद्धतीची हे आपण मळून घेतलेली आहे। आता एक 5 मिनिटं आहे की नाही, जास्त वेळ नाही, फक्त 5 मिनिटं आपण ही अशीच झाकून ठेवून देऊयात आणि 5 मिनिटांनी आपण शंकरपाळ्या आहेत त्याच्या लाटायला घेऊयात। साधारण एक 5 मिनिटं आपण ही कणिक जी आहे ती भिजवून घेतलेली आहे। आता आपण चेक करूयात आणि आपल्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या लाटायला घेऊयात। हे बघा छान अशी ही भिजली गेलेली आहे। पुन्हा एकदा आपण थोडीशी अशी मळून घ्यायची आहे। तर इथे ही कणिक जी आहे ती पुन्हा आपण थोडीशी मळून घेतलेली आहे आणि त्याचा एक गोळा करून जो आहे तो घेतलेला आहे। आता आपण ह्याची शंकरपाळी लाटून घेऊयात। हे लाटताना ह्याला काही पीठ किंवा तेल वगैरे लावण्याची गरज पडत नाही, कारण आपण मोहन जे आहे
ते व्यवस्थित ह्याच्यात घातलेलं आहे पुरेसं, त्यामुळे तर इथे आपलं लाटून झालेलं आहे आणि तुम्ही पाहू शकता हे कितपत पातळ लाटलेलं आहे। आपण गोड शंकरपाळी ज्यावेळी करतो ना त्यावेळी ते जाड ठेवतो, पण ही जास्त जाड नाही ठेवायची, इतपत अशी पातळ लाटायची आहे, किंवा एकदम जास्त ह्याच्यापेक्षा पण पातळ करू नका, नंतर ती कडक होते शंकरपाळी। ते इतपत जाड जी आहे ती आपल्याला ठेवायची आहे। आता ह्याचे शंकरपाळी जे आहेत ते आपल्याला कट करायचे आहेत। आता शंकरपाळीची साईज किंवा आकार तुम्हाला ज्या पद्धतीचा हवा आहे तशी तुम्ही करू शकता, म्हणजे लहान मोठ्या, पण मी ह्या थोड्याशा मोठ्याच कट करते, म्हणजे काय आहे चहा बरोबर खाताना खूप त्या छान आपल्याला खाता येतात। ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण बनवून घेऊयात। तर सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण छान अशा लाटून घेतलेल्या आहेत। आता ह्या आपण तळून घेऊयात। तर तळण्यासाठी इथे गॅसवर कढईमध्ये तेल गरम करून घेतलेलं आहे। तेल व्यवस्थित गरम झालं की गॅस जो आहे तो मध्यम ठेवायचा आणि मध्यम आचेवर आपल्याला ह्या शंकरपाळ्या ज्या आहेत त्या तळून घ्यायच्या आहेत। फास्ट गॅसवर तळू नका, नाहीतर काय होईल वरून रंग येईल पण आतून त्या तशाच कच्च्या राहतील, त्यामुळे मध्यम आचेवर तळून घ्यायच्या, म्हणजे छान अशा खरपूस ह्या तळल्या जातात। तर शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपल्या तळून झालेल्या आहेत, पाहू शकता छान असा गोल्डन रंग आलेला आहे। आता आपण ह्या काढून घेऊयात आणि अशाच पद्धतीने आपण सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत ते तळून घ्यायच्या आहेत। तर इथे सर्व शंकरपाळ्या ज्या आहेत त्या आपण तळून घेतलेल्या आहेत आणि खूप छान अशा खुसखुशीत आपल्या ह्या शंकरपाळ्या झालेल्या आहेत। तर आता ह्यातली एक शंकरपाळी आहे ना मी तुम्हाला तोडून दाखवते की किती छान अशी खुसखुशीत झालेली आहे ती। हे बघू शकता छान असे त्याला पदरी सुटलेले आहेत आणि अतिशय खुसखुशीत झालेली आहे, म्हणजे सहज तुटते आणि कमीत कमी तेलकट जी आहे ती आपली ही शंकरपाळी बनवून तयार होते। तर ह्या दिवाळीला माझ्या पद्धतीने खारी शंकरपाळी नक्की बनवून पहा, मला खात्री आहे तुम्हालाही नक्की आवडेल। तर तुम्हालाही आजची खारी शंकरपाळीची रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा। आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, चॅनलवर नवीन असाल आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा। वेळात वेळ काढून तुम्ही आजची ही रेसिपी पाहिली त्याबद्दल धन्यवाद। पुन्हा भेटूयात अशाच एखाद्या छानशा रेसिपीसोबत, तोपर्यंत बाय बाय।